नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 15 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 15 ऑगस्टच्या सर्व चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. सर्वात आधी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या होमवर्कसाठीच्या प्रश्नापासून. प्रश्न असा होता की मिशन मॉन्सूनचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय आहे भारताला वेदर रेडी आणि क्लायमेट स्मार्ट राष्ट्र बनवणे, भारतातील सर्व धरणे स्वयंचलित करणे, समुद्र व्यापार वाढवणे, वनक्षेत्र वाढवणे. तर याचं योग्य उत्तर होतं भारताला वेदर रेडी आणि क्लायमेट स्मार्ट राष्ट्र बनवणे. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. तर 14 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणच्या समर अॅन्युअल एडिशन 2026 चे उद्घाटन केले? पर्याय आहेत राष्ट्रपती भवन म्युझियम, अमृत उद्यान, मुघल गार्डन श्रीनगर, नॅशनल बोटॅनिकल गार्डन. तर याचं योग्य उत्तर आहे अमृत उद्यान. आता याबद्दल आपण थोडी अधिक माहिती घेऊया. 14 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन मधील अमृत उद्यान या अमृत उद्यानचे समर अॅन्युअल एडिशन 2026 चे उद्घाटन केले. महत्वाची माहिती, तर उद्घाटन तारीख 14 ऑगस्ट 2026, स्थान आहे राष्ट्रपती भवन नवी दिल्ली, जनतेचा खुला असण्याचा काळ 16 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026, वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, शेवटची वेळ सायंकाळी 5, बंद असण्याचा वार दर सोमवार रखवाल व देखभालीसाठी, प्रवेश विनामूल्य, मात्र राष्ट्रपती भवन व्हिजिटर पोर्टल वरून ऑनलाईन बुकिंग करणे बंधनकारक आहे. तर पाहूया यानंतरचा आपला दुसरा प्रश्न. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रोल्स रॉयल यांनी आज जाहीर केलेल्या कोणत्या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या स्ट्रॅटेजिक इंटेंट जाहीर केला? पर्याय आहेत चंद्रयान 5, तेजस MK2, AMCA साठी इंडिजिनियस कॉम्बॅट एअरक्राफ्ट इंजिन आणि ब्रह्मोस 2. तर याचं योग्य उत्तर आहे AMCA साठी इंडिजिनियस कॉम्बॅट एअरक्राफ्ट इंजिन. तर याबद्दल आपण थोडी अधिक माहिती घेऊया. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रोल्स रॉयल यांनी भारताच्या ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे AMCA 5व्या पिढीच्या स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमासाठी स्वदेशी लढाऊ विमानाचे इंजिन तयार करण्याच्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचा सामायिक इरादा जाहीर केला आहे. प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये: इंजिनची निर्मिती, AMCA लढाऊ विमानासाठी सॉव्हरेन म्हणजे सार्वभौम स्वदेशी लढाऊ इंजिनांची रचना, विकास, उत्पादन आणि पुरवठा करणे. एरोस्पेस कॉम्प्लेक्स, भारतात एक समर्पित एरोस्पेस गॅस टर्बाइन कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची शक्यता तपासणे. जी पॉवर आणि प्रोपल्शन तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट केंद्र बनवणे. आत्मनिर्भर भारत, तर भारताला प्रगत प्रोफेशनल तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे. तर पाहूया यानंतरचा आपला दुसरा प्रश्न. 14 ऑगस्ट 2026 रोजी संरक्षण मंत्र्यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2026 मधील भारतीय आर्मी कॉन्टिजेंटची संवाद साधला. या कॉन्टिजेंटने किती पदके मिळवली? पर्याय आहेत 12, 14, 16 आणि 18. तर याचं योग्य उत्तर आहे 16. तर याबद्दल आपण थोडी अधिक माहिती घेऊया. 14 ऑगस्ट 2026 रोजी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या माहितीनुसार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय लष्कराच्या इंडियन आर्मी खेळाडूंनी एकूण 16 पदके जिंकली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या सुवर्ण कामगिरी करणाऱ्या लष्कराच्या खेळाडूंशी संवाद साधला. लष्कराच्या दलांना मिळवलेली पदके, त्यामध्ये सुवर्ण पदके 8, रौप्य पदके म्हणजे सिल्वर पदके 7, कांस्य म्हणजे ब्रॉन्झ मेडल 1, एकूण पदके 16. भारताने या स्पर्धांमध्ये एकूण 39 पदके जिंकली. यापैकी एकट्या भारतीय लष्कराच्या खेळाडूने 41 पदकांहून अधिक योगदान दिले आहे. यानंतरचा आपला दुसरा प्रश्न पाहूयात. 14 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या वादांसाठी कोणते अभियान जाहीर केले? पर्याय आहेत महाराष्ट्र जमीन सुरक्षा अभियान, महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान, महाराष्ट्र भूमी सुधार अभियान आणि ग्राम भूमी न्याय अभियान. तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान. याबद्दल आपण थोडी अधिक माहिती घेऊया. सरकारने
महाराष्ट्र सरकारने 14 ऑगस्ट 2026 रोजी महसूल विभागातील प्रलंबित दावे व अपील तडजोडीने जलद गतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान जाहीर केले। या अभियानाविषयी महत्वाची माहिती। कालावधी 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 म्हणजे 7 महिने। कार्यपद्धती। या अभियानांतर्गत दर 3 महिन्यांनी महसूल लोक अदालत भरवण्यात येणार आहे। उद्देश तडजोडीने वाद मिटवून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणे तसेच प्रलंबित प्रकरणे जलद निकाली काढणे। यानंतरचा आपण दुसरा प्रश्न पाहूयात। आजचा स्वातंत्र्य दिवस हा कितवा स्वातंत्र्य दिवस आहे? पर्याय आहेत 89, 80, 79 आणि 66। तर याचं योग्य उत्तर आहे 80वा स्वातंत्र्य दिन। याबद्दल आपण थोडी अधिक माहिती घेऊया। 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 79 वर्षे पूर्ण होत असून मोजणीनुसार हा भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, त्यामुळे हा पहिला स्वातंत्र्य दिन धरून 2026 मध्ये 80वा वर्धापन दिन साजरा होत आहे। स्वातंत्र्य दिनाचे गणित। स्वातंत्र्याची पूर्ण झालेली वर्षे 79 वर्षे। समारंभांची संख्या म्हणजेच कितवा दिवस तर 80वा स्वातंत्र्य दिवस। पहिली तारीख 15 ऑगस्ट 1947। तर यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया। 2026च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची अधिकृत थीम कोणती आहे? पर्याय आहे आत्मनिर्भर भारत, युवा शक्ती फॉर विकसित भारत 2047, विकसित भारत 2047 आणि सबका साथ सबका विकास। तर याचे योग्य उत्तर आहे युवा शक्ती फॉर विकसित भारत 2047। याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया। 2026च्या भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची अधिकृत थीम विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती अशी आहे। या वर्षीच्या सोहळ्याला एक दुहेरी ऐतिहासिक महत्व आहे, ज्यामुळे भारत सरकारने या महोत्सवात खालील 2 प्रमुख पैलूंवर विशेष भर दिला आहे। पहिला हे विकसित भारत 2047 साठी युवा शक्ती। ही थीम 2047 पर्यंत भारताला एक पूर्णपणे विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयामध्ये देशातील तरुणांची भूमिका, त्यांचे नवसंशोधन म्हणजेच इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानातील स्वावलंबन अधोरेखित करते। वंदे मातरमची 150 वर्षे। या सोहळ्याचे आणखी एक प्रमुख मुख्य आकर्षण म्हणजे भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम च्या निर्मितीला 150 वर्षे पूर्ण होत आहे। या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील या गीताच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान केला जात आहे। तर हे होते आजचे काही प्रश्न। पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये।